बसावं की खाली बसावं, ह्या बऱ्याचशा भानगडी होतात. म्हणून मला वाटलं थोडंसं उशिरा जावं, तोपर्यंत त्यांचं प्रवचन संपेल आणि मग त्यांना वाटलं तर माझं प्रवचन ते खाली बसून ऐकतील. चला, तर माझ्या नंतर ठेवलं ती चांगलीच गोष्ट आहे. पुढच्या वेळेस आपण व्यवस्थित 11 वाजता मी येत जाईल. डब्बा 11 वाजता आला होता, पण डब्याचा काही प्रॉब्लेम नाही. डब्बा 11 वाजताही आला तर भोजन अर्ध्या तासात करायचं का 5 मिनिटात करायचं ते भिक्षू ठरवतात आणि मग वेळेवर पोहोचतात. आजच्या मिलिंद प्रश्नाचा प्रश्न 25वा प्रश्न आहे. याच्या अगोदर आपण बघितलं की भगवान बुद्धाने सुनंद भंतेजीला कठोर वाणीमध्ये मोग पुरुष म्हटलं होतं आणि राजा मिलिंदाने तोच प्रश्न भंते नागसेनाला विचारला होता की तुम्ही म्हणता की भगवान बुद्ध कुठेही कठोर वाणी नसते भगवान बुद्धाची, पण त्यांनी सुनंदाला कठोर वाणीमध्ये मोग पुरुषाचा अर्थ फालतू माणूस, मागच्या वेळेस आपण ते बघितलं होतं. आजचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. त्याचं विश्लेषणही बऱ्याच वेळच झालेलं आहे. त्याच्यावरती जास्त प्रकाश पाडणार नाही, परंतु तो प्रश्नही महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला गेला आजपर्यंत, त्याचे अर्थही वेगवेगळे लावले गेले आणि भगवान बुद्धाच्या पूर्ण आयुष्यामधले 2 प्रश्न महत्वाचे, त्यातला हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि म्हणून आज तो प्रत्येकाने ऐकलेला आहे. कधी कधी होतं ना की एखादा वचन किंवा एखादा प्रसंग किंवा एखादा अनुभव तो कितीकही वेळेस ऐकला तरी तो कंटाळा येत नाही. ज्याला अवीट म्हणतात की ज्या गोष्टीचा वीट येत नाही ती गोष्ट नेहमी नेहमी ऐकण्यात आवडते, जिचा वीटच येत नाही. अशातले हे 2 प्रश्न आहेत. त्यातला हा एक प्रश्न आहे की तो कितीकही वेळेस जरी ऐकला तरी त्याच्यामध्ये बार बार प्रबोधन करण्याची ताकद आहे आणि म्हणून हा प्रश्न आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक आणि शांत चित्ताने ऐकले पाहिजे. कारण कुठलेही प्रश्न जे आहेत, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा, बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धाचे विचार हे फक्त श्रवणीय नाही आहेत, तर ते आचरणीय आहे. नुसतं श्रवण करून सोडून द्यायची गोष्ट नाहीये. आणि म्हणून आचरण कुठल्या गोष्टीचं चांगलं करू शकाल की जे काळजीपूर्वक श्रवण केलं. जर काळजीपूर्वक कुठली गोष्ट श्रवणच नाही केली, कारण आपल्या अडचणी कशा झाल्या, जन्माला आल्यापासून मी सांगितलं की पहिली कुलगुरू आपली आई असते, पण तिने सांगितलेल्या गोष्टी आपण फक्त श्रवण केलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत फक्त, खाली त्या आचरणात आणलेल्या नाहीये. कारण अनाडी आईचेही उपदेश एवढे सुंदर असतात पण ते नंतर लक्षात येतात आपल्या, किती वेळ निघून गेले. तसंच ह्या ग्रंथाचंही आहे की ह्या ग्रंथामधले आणि बुद्धाची वचनं वरवर पाहिली तर सामान्य वाटतात, परंतु त्याचा कसोशीने आणि कठोरपणाने अभ्यास केला किंवा सखोल चिंतन केलं तर मग मात्र त्याच्यामध्ये खोली सापडते. आणि ती खोली जेव्हा माणसाला सापडते तेव्हा ऑटोमॅटिक आचरण होतं. कारण त्या खोलीमध्ये उतरलात तरच आचरण होतं, नाही तर होत नाही. आणि म्हणून आजच्या प्रश्नाकडे वळूया. राजा मिलिंदाने हा विचारलेला प्रश्न आहे. भंते नागसेन धर्मसंगीतीत भाग घेणाऱ्या स्थविरांनी असा निर्णय घेतला की असे मी ऐकले आहे की चंदू नामक सोनाराचे घरी भोजन केल्यानंतर भगवान बुद्ध अतिशय आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. परंतु याबद्दल भगवान बुद्धांनी स्पष्ट केले होते की हे आनंद, मला देण्यात आलेल्या सर्व भिक्षामध्ये 2 भिक्षा सर्वश्रेष्ठ फळ आणि पुण्य प्रदान करणारे आहेत, समान पातळीचे आहेत. कोणत्या बरे त्या 2 भिक्षा? भिक्षेत मिळालेले जे भोजन ग्रहण करून मी अलौकिक अशा बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आणि भिक्षेत लाभलेले जे भोजन करून मी संसार चक्रातून कायमची सुटी घेणाऱ्या महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला. या दोन्ही भिक्षा कोणत्याही इतर भिक्षापेक्षा अधिक पुण्यफळ प्रदान करणाऱ्या असून त्याची किंमत सारखीच आहे. हा प्रश्न सगळ्यांनी बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे की भगवान बुद्धाला सुजाताने खीर दिली आणि बोधित्व प्राप्त झालं. इथं चंदू लिहिले पण ते चुंद आहे, चुंदाच्या घरी. इथं सोनार लिहिले पण ते ऍक्च्युली लोहार आहे. चुंदाच्या घरी भगवान बुद्धाने शेवटचं भोजन घेतलं आणि भगवान बुद्धाला अतिसार झाले आणि निर्वाण प्राप्त झालं. आणि भगवान बुद्ध आनंदाजवळ सांगतात की माझ्या आयुष्यातले हे 2 भोजन सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आणि राजा मिलिंदाला इथंच प्रश्न पडतो की भगवान बुद्ध असं कसं बोलले.
जर हे दोन्ही भोजन सर्वश्रेष्ठ आहे तर बाकी लोकांनी दिलेले भोजन किंवा दिलेलं दान हे श्रेष्ठ नाही का? म्हणून ते भंतेला ते प्रश्न विचारतात की यातलं एक कुठलं तरी खोटं असलं पाहिजे. म्हणून म्हणतात, भंते जर चांदाच्या घरी भोजन केल्यामुळे तथागता सातीचार आजार जडला आणि त्यातच त्यांचा अंत झाला तर ही भिक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी समजली जाऊ नये. आणि जर ती भिक्षा इतरांनी दिलेल्या भिक्षापेक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी असेल तर ती खाऊन तथागताला असा आजार जडला होता की त्यातच त्यांचा अंत झाला. बनते एक प्रकारे विषा समान तथागताचे प्राण हरण करणारी ती भिक्षा इतरांच्या भिक्षापेक्षा अधिक फलदायी कशी ठरू शकेल? विरुद्ध पक्षांच्या लोकांच्या कुकर्त्यांना सडेतोड उत्तर देण्याकरता आपण याबद्दलचे खरे कारण काय ते सांगा. विरोधकांनी जर अशा कांड्या उठविल्या आहेत की तथागताने खूप भोजन केले असेल म्हणून त्यांना अपचन होऊन अतिसार झाला व त्यातच त्यांचा अंत झाला. बनते हा फारच चिंतेचा विषय, अत्यंत कठीण असे कोडे आहे, ते आपण उलगडून सांगा. राजा मिलिंद बघा, नडणारी लोक आत्ताच आहेत का? तेव्हाही होती, आणि तीही भगवान बुद्धाला. त्यावेळेस राजा मिलिंद काय म्हणतो की आता लोक असे म्हणतात की भगवान बुद्धाला भोजनाचा अतिरेक झाला, आणि भगवान बुद्ध 9 शील सांगतात, विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधी आहे. आरोप काय करतात त्यांच्यावर बुद्धावरती की बुद्धाला कळलंच नाही किती जेवायचं, भरपूर जेवले आणि मग ते पचलं नाही आणि म्हणून अतिसार झाला आणि गेलं. आताही त्याच कृती होतात. भगवान बुद्धाच्या काळातही लोकांनी शंका घेतल्या, कारण राजा मिलिंदानी शंका घेतली आणि तो लोकांचा हवाला देऊन सांगतो की लोक असं म्हणतात. बनते नागसेन याच्यावरती विरोधाभास दिसतो आहे ना. आताही जर आपण गेलं तर विरोधीभास आहे. जिथं भगवान बुद्ध अवेळी जेवायलाच नाही सांगत तिथं भगवान बुद्ध जास्त कसं जेवतील? भगवान बुद्धाच्या विनयामध्ये मागे तुम्ही ऐकलंय सर, माझ्याच प्रवचनात सांगितलं, भगवान बुद्ध भिक्षूला सांगतात, भिक्षू अवेळी जेवायचं नाही, पण किती जेवायचं आणि कसं जेवायचं याचाही भगवान बुद्धांनी विनय बनवलेला आहे. आणि भगवान बुद्ध विनय बनवताना सांगतात की भिक्षूनी भोजनामध्ये फक्त 48 घास खावे. किती? 48 घास खायला सांगितले. मग जे भगवान बुद्ध भिक्षूला 48 घास खायला सांगतात ते चुंदाच्या घरी अति जेवतील का? शक्यच नाही ना. बरं 48 घास बी कसे खायला सांगितलेत? नाही तर मग एका चपातीचा एक घास बी होतो ना. कोणाचा तो मोठा जबडा असेल, कोणाचा हात मोठा असेल तर जबडाही मोठा होतो. शरीराचा धर्म आहे. प्रत्येक माणूस 6 फूट असेल, कुणी 5 फूट असेल, कुणी 7 फुटापर्यंतही लोक आहेत, पण आपल्या हाताने तो 3.5 हातच असतो. शरीराची रचना अशी असते की तुम्ही तुमच्या हाताने किती हातात? 3.5 हातात. मग तुम्ही 7 फूट असा की 5 फूट असा, 5 फूट माणसाच्या हाताने तो 3.5 हातच भरतो. म्हणून भगवान बुद्धांनी जेवताना भिक्षूला सांगितलेलं की 48 घास खायचे, पण घास कसा असावा? या 5 बोटाच्या पहिल्या कांड्यामध्ये मावणार. असं धरल्यानंतर कांडे बरोबर येतात की नाही? पहिल्या कांड्यामध्ये धरणारा आणि तो घास खाली लोंबता कामा नाही. असे 48 घास खायचे. भगवान बुद्धांनी ताटात किती वेळ चुरायचं, तोंडात किती वेळ चावायचं हेही सांगितलेलं. शास्त्रीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या आता तुम्हाला 32 वेळेस साधारणतः घास चावायला सांगतात की नाही? भगवान बुद्धांनी तीच प्रक्रिया 16 वेळेस ताटात चुरा आणि 16 वेळेस तोंडात चावा हे भिक्षूला सांगितलेलं आहे. याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण की त्याने तसाच घास तो तोंडात घालू नये. इथे भगवान बुद्ध का सांगतात की भिक्षूनी भोजन करतानाही वेळेचं भान ठेवलं पाहिजे. नाहीतर भिक्षू भोजन करायला बसला 2 घंटे जेवतोय असं होताही कामा नये. आसन पद्धतीमध्ये भिक्षू संघामध्ये संघनायक उच्च स्थानावर असायचे, खाली बसलेले याच्यावर काय प्रकार होता तो? भोजनाचंही काही श्रेष्ठत्व होतं का? नाही. त्याच्या पाठीमागची एक भूमिका होती की संघनायक आपल्या भिक्षूवरती नजर ठेवू शकेल की ते जेवतात कसे. कारण तो खाली बसला तर सगळ्यावर लक्ष नाही देता येणार ना. म्हणून त्याचं आसन कसं असायचं? उच्च असायचं. विनयाला अर्थ होते. विनयाला काही ना काही गर्भित असेच विनय नाही बनवले, कारण त्या विनयाला जर अर्थ नसेल तर तो विनय कामाचा नसतो. म्हणून भोजनामध्येही विनय होता. आणि जिथे भगवान बुद्ध स्वतः विनय बनवतात तिथे जास्त भोजन करण्याचा प्रश्न येतच नाही, कारण भगवान बुद्ध जास्त जेवलेच नव्हते.
आणि त्या चुंदाच्या भोजनाने त्यांना महापरिनिर्वाण मिळालं हे खोटं आहे. कारण 3 महिन्यापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आपलं महापरिनिर्वाण त्यांनी कधी डिक्लेअर केलेलं आहे? 3 महिन्यापूर्वी वैशालीमध्ये त्यांनी आनंदाला सांगितलेलं आहे की आनंदा, आजपासून 3 महिन्याने मी परिनिर्वाण स्वीकारणार आहे. काही गोष्टी असतात की आपल्याला इतिहासामध्ये भगवान बुद्धाच्या ह्या कृतीचे संदर्भ लावता आले पाहिजे. भगवान बुद्धाने 3 महिने अगोदर आपलं महापरिनिर्वाण डिक्लेअर केले आणि शेवटच्या रात्रीचं भोजन ते चुंदाकडे घेतात. त्याच्या अगोदरचे प्रसंग आहेत. भगवान बुद्ध वैशालीवरून पावा आणि नंतर कुशीनाराला जातात. रस्त्याने जात असताना नदीमध्ये भगवान बुद्ध आनंदाला पाणी आणायला सांगतात. भगवान बुद्धाची कुठलीच कृती अशी नाही की त्याच्यामध्ये मानवाकरता उपासाकरता संदेश नाही. जेव्हा एका झाडाखाली बसतात आणि आनंद पाणी आणायला जातो, नेमकं त्या नदीतून घोडे गेलेले असतात म्हणून ते पाणी गढूळ झालेलं असतं. आनंद परत येतो, म्हणतो भगवंत अजून थोडे पुढे चला, पाणी घाण आहे. भगवंत म्हणतात नाही, आता परत जा, ते मिळेल तुला. कारण काय नियम काय आहे की पाण्याची घुसळण कुठे झाली तर मैला वर येतो, परंतु तो काही वेळाने खालीच असतो. त्यातली कृती आहे. ते आनंदाला सांगतात की चित्ताचंही तसंच आहे. चित्त हे तुमचं कधी आवेग पकडेल नाही, तो ऐकतोय कुठे, त्याच्याकडे काही लक्ष नसतं तो. कधी आवेग पकडेल आणि कधी शांत होईल याचे नियम आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी विपश्यनेला का महत्व दिलं? भगवान बुद्ध त्याच्यामध्ये सांगतात की तुमचा राग आहे, तुमचा द्वेष आहे, तुमचा मोह आहे, विपश्यनेने बाहेर काढल्या जातात. बाकी कुठल्याही गोष्टीने ते बाहेर निघत नाहीत. म्हणून ते घड्याची उपमा देतात ज्या नदीच्या पात्रात. कारण कसं असतं की तुम्ही कुठलीही कृती केली तर राग तेवढा पुरता शांत होतो, द्वेष तेवढ्या पुरता शांत होतो, पण त्याला का कारण घडलं की परत तो उफाळून वर येतो. कुठल्याही गोष्टीला कारण असलं की बिना कारणाशिवाय कुठलीही कृती घडत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी चुंदाच्या तिथलं जेवण घेतलं. याला भंते नागसेन सांगतात की त्यांच्यावरती आरोप करण्यात काही अर्थ नाही. भगवान बुद्ध जेव्हा जेवणाचे नियम बनवतात, जेवणाचे विनय बनवतात, तेव्हा भगवान बुद्ध जास्त जेवतील असं नाही. भगवान बुद्धाच्या त्या सुत्तामध्ये खूप मोठा प्रसंग झालेला आहे. भगवान बुद्ध चुंदाच्या घरी, मागच्याही वेळेस मला वाटतं मी सांगितलंय की बराचसा आक्षेप आहे की भगवान बुद्धाला कुकुर मार्दन म्हटलं ना, त्याला डुकराचं मटण म्हणतात. त्याच्यामध्ये वाद आहे. कुणी म्हणते डुकराचं मटण आहे, कुणी म्हणतात कुकर मार्दन म्हणजे जे शेतामध्ये उगवतात की नाही छत्र्याच्या, त्यामध्ये एक विषारी असते आणि एक, तर ती विषारी चुंदाने त्याच्या लक्षात न आल्यामुळे त्याची भाजी बनवली आणि ती भगवंतांना खाल्ली. आणि त्यावेळेस भगवंतांनी स्वतः खाल्ली, पण ती भिक्षूला वाढू दिली नाही. एवढंच नाही, भगवंत त्या चुंदाला सांगतात की चुंद आता हे कोणालाही वाढू नको, हे सर्व पॅक कर आणि वाहत्या पाण्यात नेऊन टाक. डबक्यात सांगतात ते टाकायला नाही, त्याला सांगतात ते वाहत्या. कारण भगवंतांनी भोजन घेतल्यानंतरही त्यांच्या ते लक्षात आलं होतं. भगवान इथे 3 परत संकेत देतात भिक्षूला की कुठलीही भिक्षा नाकारायची नाही. ज्यांनी भिक्षा तुम्हाला दिली भिक्षा नाकारायची नाही आणि भिक्षेची डिमांडही करायची नाही. नियम, याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमी लक्षात आले पाहिजे. बुद्धांनी का घेतलं असेल ते, जर समजा आता आपण विचार करा, तर्कवादी तर व्हायला सांगितलं ना आपल्याला बुद्धांनी, तर्कवादी व्हा. बुद्धांनी कशावरही विश्वास ठेवायला सांगितलाय का? शास्त्र सांगतंय म्हणून. मग बुद्धाला जर समजा कळालंय आणि बाकी भिक्षूलाही खाऊ दिलं नाही, स्वतःही नव्हतं खायचं ना, म्हटलं असते ना की बाबा हे विषारी आहे, हे मलाही नको देऊन बाकीच्याला नको देऊ, काही नसतं वाटलं, कोणी ऑब्जेक्शन घेतलं असतं का बुद्धावरती? पण हे संकेत द्यायचे होते की उपासकांनी वाढलेलं भोजन याला नाव ठेवायचं नाही. पचवणं हे बुद्धाच्या हातामध्ये होतं. ते सगळ्याला पचवता येईल का? नाही पचवता येईल. आणि म्हणून तो संकेतही दिला बुद्धांनी आणि चुंदालाही सांगितलं की बाकीच्यांना वाढू नको. आणि म्हणून आता हल्ली काय होतंय की आम्ही
अर्धा विनय वाचतो आणि सगळ्या गोष्टीवर टीका करतो. भंतेजीने मटण खावं की ना खावं सुरू होतो. आम्ही भगवान बुद्धाने त्याच्यावरती एक आमगंध नावाचं प्रवचन दिलेलं आहे की त्याला काय म्हणतात. भगवंत सांगतात की जर एखाद्या भिक्षूला तुमच्या करता मी मटण करतोय तर मग मात्र भिक्षूने खाऊ नाही. जर भिक्षूला माहिती आहे हे तुमच्या करताच कापलंय तर भिक्षूनी खाऊ नाही. भिक्षूनी स्वतः ऑफरही करू नये. परंतु तुम्ही भिक्षा पात्रामध्ये त्यांच्या दारात गेलात आणि तुम्हाला जर ती भिक्षा मिळाली असेल तर खायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर ते उपासकालाही सांगतात की मेलेलं खायला काही हरकत नाही. अशा पद्धतीने ह्या राजा मिलिंदाने प्रश्न विचारला की चुंदाच्या घरचं भोजन घेतल्यानंतर भगवंत आजारी पडतात आणि त्यातच त्यांचा अंत होतो. पण तरी भगवंत म्हणतात की माझे हे दोन भोजन सर्व श्रेष्ठ आहेत. हे कसं असेल की जर जे भोजन खाऊन भगवंत महापरिनिर्वाण पावतात, मृत्यू होतो, विषाक्त भोजन आहे आणि तरी भगवंत म्हणतात ते सर्वात जास्त फलदायी आहे. मग एक तर भगवंताचं ते वचन खोटं असलं पाहिजे किंवा चुंदाने दिलेलं भोजन विषारी नसलं पाहिजे. राजा मिलिंदाचा हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाला भंते नागसेनाने दिलेलं सुंदरस असं उत्तर आहे. तर काय म्हणतात भंते नागसेन ते आपण बघूया. महाराज धर्मसंगतीत भाग घेणाऱ्या स्थविरांनी चंदू नामक सोनाराच्या घरी तथागताचे भोजन केले आणि त्यांना असा आजार जडला की त्यातच त्यांचा अंत झाला. असा जो निर्णय दिला तो सत्य आहे. तसेच चंदूच्या घरची भिक्षा इतरांच्या भिक्षेपेक्षा अधिक पुण्य फळ प्रदान करणारी असे जे तथागतांनी सांगितले आहे तेही बरोबर आहे. महाराज तथागताच्या या अंतिम भोजनावर देवता लोक अतिशय आनंदित झाले होते. त्यांनी या सुकर माधवाचा पक्वांना दिव्य ओझ भरून दिले होते. त्यामुळे ते अत्यंत हलके, स्वादिष्ट व पाचक बनले होते. या पक्वान्नाच्या भोजनाने तथागतांना आजार जडला नाही तर त्यांचा देह अत्यंत अशक्त झाला होता आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांना आजार जडला आणि त्यांचे आरोग्य बिघडत गेले. महाराज आपण स्वतः जळत असलेल्या अग्नीमध्ये जळाऊ इंधन टाकले असता तो अधिकच भडकतो. तदोतच भगवान बुद्धाचे शरीर अत्यंत अशक्त झाले आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांचा आजार वाढला गेला. महाराज ज्याप्रमाणे पावसाचा खूप वर्षाव झाला असता नदी आणखी खळखळ करीत वाहू लागते, लिव्हर कमजोर असता अर्धपक्व अन्नाचे भोजन केले असता अजून स्थिती बिकट होते, त्याप्रमाणे भगवान बुद्धाचे शरीर अधिकच अशक्त झाले होते आणि आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे त्यांना आजार वाढतच गेला. याप्रमाणे महाराज चुंदाने दिलेले भोजन दानात कोणताही दोष नव्हता. तसेच चुंदावर देखील कोणत्याच प्रकारचा दोष येत नाही. परंतु बनते त्या दोन्ही भिक्षा दुसऱ्या लोकांच्या भिक्षेपेक्षा अधिक पुण्य फळ देणाऱ्या म्हणून समजल्या जातात. याचे कारण काय? महाराज याचे कारण असे की दोन्ही भिक्षांना खाऊनच त्यांना धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तूचा लाभ झाला होता. बनते धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तू कोणती ते सांगा. महाराज अनुपूर्विक विहारात 9 समापतीच्या अवस्थांना सरळ आणि उलट रीतीने साक्षात्कार करणे. बनते भगवान बुद्धाने बुद्धत्वाचा लाभ आणि महानिर्वाण या दोन्ही वेळी याचा साक्षात्कार केला होता. होय महाराज, बनते आचार्य फारच अद्भुत आहे. भगवान बुद्धांना दिलेल्या दोन्ही भिक्षा खरोखरच महान गौरवशाली समजल्या जातात. विहाराच्या 9 समापतीच्या अवस्थांचा साक्षात्कार करणे खरोखरच धन्य आहे. त्या कारणाने ते भिक्षांना खाऊन तथागताने बुद्धत्व प्राप्त केले आणि जे भिक्षांना खाऊन महानिर्वाण प्राप्त केले या दोन्ही भिक्षांना महत्वपूर्ण मानले जाते. ठीक आहे भंते नागसेन, आपण जे सांगितले ते मला पटले आहे. इथे उदाहरण 2-3 दिलेत भंते नागसेन. भंते नागसेन म्हणतात की एखादा अग्नी पेटलेला आहे आणि त्या अग्नीमध्ये जर तुम्ही परत जळाऊ लाकड टाकलं तर काय होईल? परत भडकेल ना. आणि पाणी टाकलं तर विषय. भंते नागसेन सांगतात की भगवंताचं शरीर बघा, बऱ्याच ठिकाणी भगवंताचे उदाहरण आहेत की रस्त्याने चालत असताना भगवंत आनंदाला म्हणतात, आनंदा आता मी थकलोय, संघाटी आथर मी थोडा आराम करेल. किती सामान्य वाक्य आहे की नाही? पण याच्या पाठीमागचा अर्थ काय दर्शवायचा त्यांना? भगवान बुद्ध काय म्हणतात की मीही एका माता पित्याचा पुत्र आहे, मलाही शरीर आहे आणि मीही थकतो, मी अलौकिक नाहीये. भगवान बुद्ध काय सांगतात? मी अलौकिक नाहीये, मीही तुमच्यासारखाच पुरुष आहे, माझंही शरीर आहे, माझंही शरीर थकतं.
त्याचप्रमाणे एखाद्या थकलेल्या शरीराला तुम्ही काहीही केलं तरी ते झिजत जाणार. आता मला अनुभव आहे, तुम्हाला आजचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. माझे वडील 95 वर्षाचे आहे. तुम्ही बरेच लोक आले असतील, बघितलंही असेल. आजच्या 1 महिन्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत होते आणि आता 15 दिवसापासून त्यांना ऐकायलाही बरोबर येत नाही. त्यांची स्मरणशक्ती थोडी थोडी कमी व्हायला लागली आणि ते काय कृती काल केली आज त्यांच्या लक्षात राहत नाही. कारण हे कशाचं होतं काय, त्यांचं शरीर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही कोणी म्हणेल की ते 95 वर्षाचे वाटत नाही. का? कारण त्या शरीराला जे लागतंय ते मी त्यांना व्यवस्थित देतो. सकाळी उठून त्यांना ज्यूस देणं, दुपारचं भोजन व्यवस्थित देणं, संध्याकाळचा नाश्ता देणं, ही शरीराची गरज आहे. पण जे अंतर्इंद्रिय आहे, जी तुमची चेतना आहे, त्या चेतनेचा आहार शरीर देऊ शकत नाहीये. ती थोडी 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 कमी होत जाते आणि म्हणून आयुर्मान जर संपत आलं तर तुम्ही कितीही त्याची केली तरी शरीरामधून चेतना निघून जाणारच. म्हणून भगवान बुद्धाच्या वेळेस सांगितलं की शरीर थकलेलं आहे आता बुद्धाचं, आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलंय. जेव्हा वैशालीवरून निघतात तेव्हा आनंद रडतो आणि भगवंताला म्हणतो की भगवंत खूप लवकर चालला. भगवंत म्हणतात की तथागत कल्पपर्यंत थांबू शकतात, परंतु तथागताला शरीर सोडणं जरुरी असतं आणि म्हणून ते वैशालीची निवड करतात. आजच्या परिप्रेक्षामध्ये आपण जेव्हा वैशालीवरून ते निघतात तेव्हा वैशालीचे लोक खूप दुःखी होतात. कारण डिक्लेअर केलेलं असतं की आता 3 महिन्यांनी मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. बुद्धाच्या कथा कशा खऱ्या आहेत. कारण आजही आमची शिकली सवरलेली लोक काही ऑब्जेक्शन घेतात. अतिवैज्ञानिक म्हणतो आपण त्यांना. नेमका बुद्धाचा वैज्ञानिक सिद्धांत कुठला आहे हाच आम्हाला कळला नाही. विज्ञान कशाला म्हणायचं. आधुनिक विज्ञानामध्येही त्यांनी बुद्धाची पारमिता पाळलेली. कुठलाही शास्त्रज्ञ गर्विष्ठपणाने दावा नाही करत की मी लावलेला शोध हा अंतिम आहे. प्रत्येक शोध निबंध जर तुम्ही शोधपत्रिका वाचल्या असतील त्याच्या खाली तो लिहितो की आतापर्यंतच्या प्रयोगांती मी लावलेला शोध असा आहे. याच्यानंतर जरी याच्यावर कुणी केलं तर मी विनम्रपणाने त्याला मान्य करेल. म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यालाही चॅलेंज झाले होते. 500 वर्षानंतर त्या सुकरातला माफ केलं चर्चने. अगोदर नाही केलं, त्याला जहर पाजलं. भगवान बुद्ध तेच सांगतात आणि म्हणून भगवान बुद्धाच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितल्या त्या आम्ही अतिवैज्ञानिकवादाने स्वीकारतो. मग हे कसं झालं असेल, काय झालं असेल. वैज्ञानिकवादामध्ये जेव्हा वैशालीहून भगवंत निघाले, सगळी वैशाली त्यांच्या पाठीमागे आहे, ते परत जात नाही आणि म्हणून भगवंत आपलं भिक्षापात्र त्या वैशालीवाल्याला देतात आणि ते सांगतात जा याच्यावरती स्तूप बनवा. कलिंगम जेव्हा उत्खनन करतो तेव्हा त्या वैशालीमध्ये भिक्षापात्र सापडतं, पण ते कोणाचंही लक्षात येत नाही. कारण समवयस्क त्यावेळेस महावीरही आहे. ते कलिंगम इथं ठेवलं. आजही ते भिक्षापात्र कुठे आहे? इंग्लंडला राणीच्या म्युझियम मध्ये आहे. ते खूप डिमांड झाल्या. भारत तर नाही करत, पण जे बौद्ध राष्ट्र त्यांनी डिमांड केल्या. तैवान सारख्या, थायलंड सारख्या देशामध्ये वैशाख पौर्णिमेला ते भिक्षापात्र भाड्याने आणतात आणि त्या दिवशी त्यांच्या देशामध्ये त्याची मिरवणूक काढतात. आम्ही अतिवैदिकवादी लोक आम्ही म्हणतो खरंच असेल का होते. मग काय म्हणायचं आम्हाला. आम्ही अतिवैज्ञानिकवादी लोक. ओळखल्या कसं गेलं ते त्यांनाही प्रश्न पडला होता ना. कारण वैशाली ही महावीराची नगरी आहे. वैशालीमध्ये वर्धमान महावीराचा जन्म झालेला आहे, परंतु त्यांचा जन्म झाला असला तरी ती वैशाली नगरी बुद्धाला जास्त मानते. पण जेव्हा तो वाद निर्माण झाला की हे महावीर, कारण महावीरही भिक्षा मागत होते, महावीराकडेही भिक्षापात्र होतं, बुद्धाकडेही भिक्षापात्र होतं, पण जेव्हा त्याच्यावरचा शिलालेख वाचला गेला आणि तो शिलालेख श्रीलंकेतल्या लोकांनी वाचला, भारतातल्या नाही,
कारण का शुद्ध रूपामध्ये थायलंड आणि श्रीलंकेमध्येच बुद्ध धर्म अस्तित्वात होता. सिंहलीमध्ये पालीचे अनुवाद झाले होते आणि म्हणून शिलालेखाचं वाचनही कुठे झालं? श्रीलंकेमध्ये झालं, इथे नाही झालं. कारण इथल्या ब्राह्मणाला विचारलं, इथल्या ब्राह्मणाने सांगितलं होतं अशोकाचा पिल्लर म्हणे भीमाची गदा आहे. काय सांगितलं होतं त्यांनी? ही भीमाची गदा आहे म्हणून सांगितलं. जेव्हा त्याचं पुनर्लेख वाचन झालं तेव्हा ते कळलं. त्याच पद्धतीने त्याच्यावरती लिहिलेल्या त्या भिक्षापात्रावरती भगवान बुद्धाचं हे दिसलं, त्यांनी भेट दिलेली आहे म्हणून ते बुद्धाचं भिक्षापात्र. कारण बुद्धाचं इतिहास आणि बुद्धाची वचनं आजपर्यंत कोणाला कुठे ठरवता आली नाही. बाकी सगळ्यामध्ये बायबलमध्येही ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट, याच्यामध्ये बऱ्याचशा, कुराणालाही मुसलमान लाख म्हणत असेल पण कुराणालाही हदीसनी, कुराणावरचं संशोधन काय आहे? हदीस. तसं तुमच्या त्रिपिटकाला कुठलंही चॅलेंज नाही. त्रिपिटक भगवान बुद्धाचे 82,000 वचनं आणि 2,000 अरांताची वचनाची 84,000 वचनं त्रिपिटकामध्ये आजही कायम आहेत आणि त्याला जगात कुणी खोटं ठरवू शकलो नाही. 18 पंथ निर्माण झाले बौद्धाचे, हीनयान, महायान, वज्रयान, पण एकानेही नाही सांगितलं की भगवान बुद्धाच्या 82,000 वचनामधलं हे वचन खोटं आहे. आणि म्हणून बुद्ध धर्म हा जगाच्या पाठीवरती गेला. काही देशांनी तो शुद्ध पद्धतीत राहिला, परत तो भारतामध्ये आला. कारण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी त्याला चालना दिली. ते धर्माचं चक्र, परिवर्तन चक्र त्यांनी फिरवलं. असेच प्रश्न बुद्धाच्याही काळात होते, तेच प्रश्न बाबासाहेबांच्या काळातही विचारण्यात आले. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेब स्टेजच्या खाली उतरले आणि तिथेच बाबासाहेबाला प्रश्न विचारला, बाबासाहेब हा कुठला धम्म आहे? मागे मी सांगितलं तुम्हाला की बाबासाहेबाच्या बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथावर जगात टीका झाली की बाबासाहेबांनी हा धम्म कुठून आणला. बाबासाहेब सांगतात की बुद्धांनीच मला तर्क करायला शिकवलं. बाबासाहेब सांगतात की बुद्ध केवढे निर्भीड आहेत आणि त्या निर्भीडपणाने मी सांगतो की बुद्धाचे काय वचन. तुम्ही जे सांगता की बुद्धांनी 4 प्रसंग पाहून त्यांना वैराग्य आलं, बाबासाहेब म्हणतात खोटं आहे. 29 वर्षाचा माणूस पूर्ण मॅच्युअर्ड आहे ना. बुद्ध कधी बाहेर पडले? 29व्या वर्षी बाहेर पडले. बाबासाहेब म्हणतात 29व्या वर्षी हा माणूस पूर्ण मॅच्युअर्ड असतो आणि या 29 वर्षाचे 4 प्रसंग त्यांच्या अगोदर त्यांनी पाहिले नसतील. कसं शक्य आहे? हा, त्या गोष्टीने त्यांच्या मनात परिवर्तन घडत असेल, पण ते एकाएकी पाहिले लगेच निघाले असं होऊ शकत नाही. बाबासाहेब सांगतात त्याच पद्धतीने राजा मिलिंदाला नागसेन सांगतात की हा प्रसंग बरोबर आहे की चुंदाचं भोजन घेऊन भगवंताला महापरिनिर्वाण मिळालं, परंतु त्या भोजनामुळे महापरिनिर्वाण झालेलं नाहीये. कारण पुढचा प्रसंग आहे, भगवंताला काळजी आहे. मी चुंदाच्या घरी जेवलोय, बाकीच्यांना जेवूही दिलं नाही आणि माझा आज रात्री तर मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे, हे लिच्छवी त्या चुंदाचं काय करतील? भगवंताला काळजी आहे त्याची. कारण भगवंत आता तुम्हाला नका वाटू देऊ, त्यावेळेचे गणराज्य, त्या वेळेच्या राजेशाही सगळ्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की भगवंतावरचा हल्ला हा आम्ही आमच्यावरचा हल्ला समजू. आणि भगवंत म्हणतात की मी गेल्यानंतर हे लोक त्या चुंदाचं काय करतील, कारण त्याचं भोजन घेऊन मला महापरिनिर्वाण मिळणार आहे. आणि म्हणून त्या आनंदाला बोलून घेतात आणि आनंदाला सांगतात आनंदा ही तुझी जबाबदारी आहे, चुंदाला कसल्याही प्रकारची इजा होता कामा नये. आणि म्हणून भगवंत सांगतात आनंदा आयुष्यातले माझे 2च भोजन सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, एक सुजाताची खीर आणि एक चुंदाचं भोजन. त्याच्या पाठीमागे 2 अर्थ आहे की चुंदाला संरक्षण त्याच्याकरता सांगितलेली बुद्धाने ते ही आहे की मला, कारण निर्वाण तर त्यांनी पहिलेच डिक्लेअर केलं होतं ना. मग ती गोष्ट आपण खोटी ठरू का? जर चुंदाचं भोजन घेऊन भगवंत गेले तर मग 3 महिन्यापूर्वी त्यांनी केली भविष्यवाणी खोटी आहे का? अगोदरच केली होती. म्हणून चुंदाच्या भोजनाने नाही झालं त्यांना महापरिनिर्वाण. महापरिनिर्वाण ऑलरेडी त्यांनी अगोदरच डिक्लेअर केलेलं होतं आणि स्वीकारलेलं होतं. म्हणून काही गोष्टीचे योगायोग नाहीत. बघा तुम्हाला, भगवान बुद्धाला जन्म कुठे झालेला आहे? कपिल वस्तूमध्ये.
आणि शाल वृक्षाच्या फांदी पकडली मायामायेने, हवेनी वर गेले आणि बोधिसत्वाचा जन्म झाला. बुद्धाचा मृत्यू कुठे होतोय? 2 शाल वृक्षाच्या खाली होतो. बरेचसे संकेत आहेत बुद्धाने दिलेले, आम्ही फक्त प्रवचनात सांगून मोकळे होतो. भगवंताचे ते संकेत आहेत. त्याच्यानंतरची परंपरा चालू झाली. त्याच्यावर तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. ही मालिका आहे. बुद्ध धर्म कधीच लयाला गेला नाही, फक्त तो झाकाळलेला होता. आणि म्हणून ह्या प्रश्नाची उत्तर आम्हाला सापडली पाहिजे. राजा मिलिंदानी पहिल्याच प्रश्नात, आता तुम्ही इथपर्यंत आलात, राजा मिलिंद मेंढक प्रश्न विचारण्याच्या अगोदर काय काय कृती करतो? सुचिरभूत होतो. तो स्नान संध्या करून तो बुद्धाकडे नागसेनाकडे येतो. नागसेनाला प्रणाम करून सांगतो की आता मी तुम्हाला गुरु मानलंय, माझ्या शंका कुशंका सगळ्या मिटलेल्या आहेत, माझ्या सगळ्या मिटलेल्या आहेत, पण मला काळजी आहे की भविष्यामध्ये, काय म्हणतो राजा मिलिंद, की भविष्यामध्ये लोक ह्या प्रश्नावरती वादंग माजवतील आणि ते माजू नये, म्हणून तुमच्याकडून मला त्या प्रश्नाचे उत्तर हवे आहेत. राजा मिलिंद म्हणतो मला शंका नाहीये. त्यांनी पहिलंच डिक्लेअर केलेलं आहे, मला शंका नाहीये. कारण गुरुच्या पुढे उद्धटपणा त्यांनी केलेला आहे का? नाही. त्यांनी सांगितलं मला कळालंय, मी समाधानी आहे, परंतु भविष्यामध्ये बौद्ध धर्मावरती ग्लानी येऊ नये, बौद्ध धर्मावरती म्हणून तो. आणि आजही बघा, बुद्ध धर्मावर विचारलेल्या प्रश्नाला गाईड कोण आहे? मिलिंद प्रश्न आहे ना. कुठल्याही भिक्षूंनी स्वतःच काही सांगितलंय का? सांगा बरं. एखाद्या बौद्धाचार्याने शोध लावला एखादा? सांगा बरं. कारण ठेवलंच नाही आम्हाला बुद्धांनी बाबासाहेबांनी. अरे आम्ही दिलंय तेवढंच सांगा, सगळं व्यवस्थित होईल. आम्ही तेही सांगत नाही, आम्ही वेगळंच सांगतो. भिक्षू सांगतो त्याला मठ उभा करायचा, विहार उभं करायचे, दान पाहिजे. जे काम बुद्धांनी सांगितलं नाही ते भिक्षू करतायत, जे काम बाबासाहेबांनी सांगितलं नाही ते बौद्धाचार्य करतायत, त्रिलोक्यावाल्यांनी त्रिरत्न नाव धारण केलं तेही वेगळंच करतायत. कुठे जाणार आहोत मग आम्ही? आणि मग असं सांगितलं की सगळ्याचे फोन येतात, भंतेजी तुम्ही खूप कठोर बोलता. बोलतो मी, नाही अरंत, काय सांगायचं? अरंत माणूस कठोर नाही बोलत, मी कुठे झालोय अरंत? म्हणून सांगितलं पाहिजे ना काही गोष्टी, की जसं भगवान बुद्ध सुनंदाला मोह पुरुष म्हणतात. भगवंत तर सम्यक संबुद्ध होते. मी साधा भिक्षू आहे, मला जे पटेल, मला जे सुचेल, मला जे आवडेल असं होऊ शकतं. मी चुकीचंही सांगू शकेल ना, माझ्या हातूनही चूक होऊ शकेल, परंतु सांगायचंच नाही असं जर म्हटलं तर मग म्हणतात ना की हो त्या माणसाकडून काही चूकच होत नाही का? तो काही कामच करत नाही ना, कशी चूक होईल? चूक कोणाकडून होते? काम करणाऱ्या माणसाकडून होते ना. तो नुसताच झोपलेला आहे, काय चूक करेल तो? म्हणून काम करणाऱ्या माणसाकडनं चुका होता. म्हणून बौद्ध धर्म हा आचरणावर आधारित आहे, दैववादावरती आहे का? दे रे हरी पलंगावरी असं बुद्धांनी म्हटलं नाही. आणि म्हणून प्रतिक्रांती, आपण तोही ग्रंथ वाचतोय. प्रतिक्रांती कशाला झाली? भगवंताने तुम्हाला प्रयत्नवादी केलं, प्रतिक्रांतीवाल्याने तुम्हाला दैववादी केलं. आणि कुठल्याही माणसाला सोपं काम आवडतं. 5 रुपयाचा नवस करून देव पावत असेल तो कशाला आचरणाच्या भानगडीत पडेल का? नाही पडणार. म्हणून बुद्धाच्या प्रयत्नवादी भूमिकेला दैववादी प्रतिक्रांती घडवून बुद्ध धर्म लयाला घालवला. ही जी प्रश्न आहे ती निश्चित प्रश्न आपण सोप्यात घेतो आणि मग मात्र प्रॉब्लेम होतो. ही प्रश्न आम्ही अंतर्भूत करून केली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो ना, विहारात नाही येत ना काही, पण किमान तुमची घरं विहार बनवा ना. तुमच्या घरातलं वातावरण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी प्रत्येक गोष्टीपर्यंत ते बौद्धमय झालं तर ऑटोमॅटिक विहार भरतील. तुमच्या घरात तुम्ही जर आचरणाने असाल तर पावलं ऑटोमॅटिक विहाराकडे येतील. कारण आम्ही आमच्या घरामध्येच आचारसंहिता पाळली नाही आणि म्हणून आम्ही रस्त्याने जाताना नाही थपकून त्या बोर्डाकडे पाहतो आणि म्हणतो लगेच पुढे निघतो. आहे ना, बोर्ड लावलंच ना तुम्ही बाहेर, वर्षावास मालिका चालू आहे. ह्या रस्त्याने सगळे बुद्ध जात असतील ना,
इथे थोडासा थबकतो, तोपर्यंत जो बुद्ध असतो पुढे गेला की महार होतो. कारण आम्हाला वेळ असूनही आम्ही त्या गोष्टी देत नाही, आणि त्या गोष्टी जर आपण देत नाहीत म्हटल्यावर मग आचरणाचा प्रश्न येत नाही. मग ग्रंथ आम्ही वाचले काय आणि नाही वाचले काय काही फरक होणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात कृतीने, वामनदादाच्या पाठीवर हात देऊन वामनदादाला म्हणतात, वामन माझे 12 भाषण आणि तुझं एक गाणं. कारण गाणं कळायला सोपं असतं की नाही, लवकर पाठ होतं. बाबासाहेबाचे डोक्यात जायला खूप, अजून नाही गेला हो बाबासाहेब आमच्या डोक्यात, अजून डीजे लावून आम्ही नाचतो. डोक्यात नसतो, डोक्यावर असतो, पोटात दारू घेऊन आम्ही बाबासाहेब घेऊन नाचतो. बाबासाहेब डोक्यात जायला पाहिजे, डोक्यात आमच्याही गेला नाही. आमच्या गेला नाही तर मग दुसऱ्याच्या घालण्याचा प्रश्नच येत नाही ना. ही ग्रंथ वाचनाची पद्धत, हा जो प्रश्न विचारलेला आहे राजा मिलिंदाने की भगवान बुद्धाला, हा प्रश्न सगळ्यांनी ऐकलेला आहे. चुंदाच्या घरचं जेवण घेतलं, बुद्धाला महापरिनिर्वाण, बस एवढं बोललो आम्ही, संपलो. त्याच्या पाठीमागचा मतीत अर्थ काय होता? जर बुद्ध एवढे सर्वव्यापी आणि सर्वज्ञानी होते ना, बुद्ध सम्यक संबुद्धाचा अर्थच आहे की बुद्धाला काही माहिती नाही अशी गोष्टच नाही. सम्यक संबुद्धाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि मग सम्यक संबुद्धाला माहिती आहे की चुंदाच्या घरचं भोजन विषाक्त आहे, नसतं घेतलं तर काय झालं असतं? कोणी काय बुद्धाला म्हटलं असतं का की का नाही घेतलं म्हणून? किंवा घेतल्यानंतरही त्यांनी सांगितलं असतं हे विषाक्त आहे, पण त्यांना पुढच्या गोष्टी सांगायच्या होत्या. कारण त्यांना काळजी आमच्यासारख्या भिक्षूची होती. कारण आमच्यासारख्या भिक्षूला लोक बुद्धाचं कारण विचारतील, तुला कसं नाही कळत? बुद्धांनी चमत्कार करायला का नाही सांगितले? त्रिपिटकामध्ये रिद्धी सिद्धी आहे, त्रिपिटकामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. परंतु भगवान बुद्धांनी सगळ्या शिष्यांना जमवलं आणि सांगितलं चमत्कार करायचे नाही. कारण ते साध्य व्हायला कितीतरी फार्मिता कंप्लीट कराव्या लागतात, तेव्हा कुठे भिक्षूला साध्य होतं. आणि भगवान बुद्धाला चिंता होती की ह्या चमत्कारावरती हे भोंदूगिरी करतील. ती आता होते ना, एखादा बाबा हवेत हात फिरवतो, सोन्याची साखळी काढून पुढे टाकतो. मग एवढी हवेतून साखळी काढतो तर बाबा सोनच काढून सरकारला दे ना, नाही देता. बुद्धाला ती काळजी होती, म्हणून बुद्धाने चमत्कार करायला नाही सांगितलं. रिद्धी सिद्धी येते, तुमचं सत्यवचन घडतं. अंगोलीमाल 99 खून करतो, 999, आणि तरी भगवान बुद्ध त्याला सांगतात, चारिका करताना एक बाई गर्भवती अडकळते, बुद्धाकडे येतो, बुद्ध सांगतो जा तिच्या दारात उभे राहा आणि सांगा की मी या शासनामध्ये आल्यापासून माझ्या हातून जर हत्या झाली नसेल तर ही माझी भगिनी सुखरूप बाळांती. त्या अंगुलीमालाला विचार पडतो, 999 खून केले म्हणतो मी, आणि बुद्ध हे सांगतात. बुद्ध सांगतात जा आणि मी सांगितलं तसंच म्हण, आणि ती बाई बाळांत होते, रिद्धी सिद्धी असते. कारण अंगुलीमाल शासनात आल्यापासून, म्हणजे बुद्धाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यापासून त्यांच्या हातून काया वाचा मनानेही अपराध घडलेला नाही. ती कृती आमच्या हातून होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला सांगतात, बाबासाहेबाला माहिती नाही का नक्की मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं, एका वाक्यात सगळं आहे ना की बुद्धाशिवाय मी कोणालाच शरण जाणार नाही. तरी बाबासाहेब म्हणतात राम कृष्ण आणि यांना मी देव मानणार नाही आणि त्यांची उपासना पूजा करणार. का? कारण आमच्या डोक्यात बुद्धम शरणम गच्छामी आहेच नाहीये. आणि म्हणून ते बाबासाहेबाला सांगायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञा दिल्या. जसं मी बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही अनाडीपणाने बाबासाहेबावरही बरेचसे आरोप करत जातो, पण बोधिसत्व आणि सम्यक संबुद्ध कधीही अपराध करत नाही, कधीही चुका त्यांच्या हातून होत नाही. त्यांच्या हातून घडलेले कठोर कर्तव्यही आपल्या लोकांच्या हिताकरताच असतात, आपल्या भल्याकरताच असतात. म्हणून सम्यक संबुद्ध, अनंत आणि बोधिसत्व यांच्या हातून जे जे बी प्रकार घडतात ते सगळ्यांच्या कल्याणाकरता असतात. आणि म्हणून इथे राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे की भगवान बुद्धाने चुंदाच्या घरचं भोजन स्वीकारलं, कारण त्यांना पुढे तो पाठ घालून द्यायचा होता. चुंदाच्या याने त्यांना महापरिनिर्वाण आलेलं नाही, कारण ते त्यांनी स्वीकारलेले. त्यांच्या शरीराची झीज झालेली होती. भगवान बुद्ध आता 80 वर्षाचे झालेले होते आणि 3 महिन्यापूर्वी त्यांनी ते निर्वाण स्वीकारलं होतं.
आणि म्हणून चुंदाने दिलेलं भोजन हे विषाक्त जरी असलं तरी पण त्यामुळे भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण नाही आलेलं. आणि म्हणून भगवान बुद्धाचे दोन्ही वाक्य खरे आहे. चुंदाच्या इथे बोललेलो आणि भगवान बुद्ध संगीतीमध्ये सांगतात तेही वाक्य खरं आहे. आणि चुंदाच्या घरचं भोजन घेतलं आणि तिथून चुंदाचं भोजन आणि महा उपासिका सुजाताचं भोजन, हे दोन भोजन सर्वश्रेष्ठ आहेत. हे दोन्ही वाक्य भगवान बुद्धाची खरी आहेत. आजचा हा प्रसंग आपण इथेच पाहू आणि पुढचा प्रश्न आहे बुद्ध पूजा ही भिक्षू लोकांकरता नाही, हा आपण पुढच्या रविवारी.